सर, पुण्यामध्ये आज बैठक झालेली आपली, नेमकी ती बैठक कशासाठी होती आणि आपण त्याच्यामध्ये आमंत्रण आपल्याला दिलेलं का, आणि आपण गेले नाही तर राजकीय याच्यामध्ये चर्चा सुरू आहे, काय सांगा? अहो, जेव्हा मी सांगतो मी मेलो तरी शरद पवार साहेबांबरोबर आहे, मला आमंत्रण का नसेल? म्हणजे हे जे कोणी बोलत आहेत ते मूर्ख आहेत. माझ्या घरी गणपती आहे, तुम्हालाही माहिती आहे, तुम्ही दर्शन घेतलंय. सकाळपासून लोक येतात, थांबावं लागतं. अजून एक चर्चा सुरू आहे सकाळपासून, शरद पवार जे आहेत ते काँग्रेसमध्ये विलीन होणार. आम्ही बिलकुल काँग्रेसमध्ये विलीन होणार नाही. साहेब काँग्रेसमध्ये विलीन होणार, स्वतंत्रपणाने स्वतंत्र निशाणीवरती निवडणुका लढवू. आम्ही नेहमी सांगतो शरद पवार हेच आमचं चिन्ह आहे, हीच आमची निशाणी आणि तोच आमचा पक्ष आहे. काही घड्याळ चोरांनी पाकिटमारांनी घड्याळ चोरलंय, मनगट्ट आमच्याकडे आहे ना. अजून अशा प्रकारच्या बातम्या बातम्या यायला काय, कोणी अफवा पसरवतं. विरोधकांना सध्या काम काय, म्हणजे आमच्या विरोधकांना जे सत्तेत आहेत. अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले यावं, प्रत्येकाची इच्छा असते. देवेंद्र फडणवीस नेहमी त्यांना, मला आश्चर्य वाटतं, त्यांनी पण सांगितलं विकासासाठी गेलो. 52 सालापासून त्यांच्या घरात मंत्री आहेत. म्हणजे त्यांचे वडील श्री शंकरराव चव्हाण साहेब हे या देशाचे अर्थमंत्री होते, या देशाचे संरक्षण मंत्री होते, या देशाचे गृहमंत्री होते, देशाचे ते मुख्यमंत्री होतेच महाराष्ट्राचे. पण एवढं सगळं असताना माणूस विकास करू शकला नाही नांदेडमध्ये, हे कारण जर असेल तर आश्चर्य. देवेंद्र फडणवीस नेहमी त्यांना अनेक भाषणामध्ये डीलर म्हणून वक्तव्य करायचे. त्यांनी कदाचित त्यांना एका नवीन डीलरची आवश्यकता असेल. तर आज जी सुनावणी सुरू आहे त्याच्यामध्ये आपण 3 प्रामुख्याने चिन्ह दिलेली आहेत. त्याच्यामध्ये कबशी असेल, माझ्याबद्दल मला माहित नाही, ते पवार साहेब निर्णय घेणार आणि तो अतिशय गुप्त असेल, तो आमच्यापर्यंत येणारच नाही. राज्यसभेसाठी बाबा सिद्दीकी आणि पार्थ पवार यांचं नाव, मला काय करायचं ते कोणाचंही नाव द्या ना, देऊ द्या ना, माझं काय घेणं देणं त्यांच्याशी. सर, हिंदी में जानना चाहेंगे, अशोक चौहान ने जो है भाजपा के साथ विलीन हुआ है, वो महाराष्ट्र के विकास नहीं हुआ है. उनके घर में पिछले 70 साल से सत्ता थी. 70 साल से उनके पिताजी 50-60 जब थे 1950 में और 1960 में की जो दशक में उनके पिताजी मंत्री हुए, वो खुद मुख्यमंत्री रहे हैं. अभी भी मिनिस्टर थे, अभी 1.5 साल पहले. अभी इतना सब करके भी विकास नहीं किया तो किया क्या? आदर्श घोटाले के मुख्य चेहरे हैं उनके ऊपर. ठीक है, अभी वो सब जो गए उनके ऊपर ज्यादा बात नहीं करनी, गए हो गए. सिर्फ हमारे ऊपर बात मत करना, फिर करारा जवाब मिलेगा. मैं किसी के ऊपर बोलता नहीं हूँ, जो जाता है जाने दो. और तुम हमारे साहब के ऊपर बोलोगे तो करारा जवाब मिलेगा. देवेंद्र फडणवीस ने हमेशा मरतबा उनका नाम जो है डीलर करके जो उपयोग किया ना, उनको भी डीलर की आवश्यकता होगी अभी. आपली जी बैठक झालेली, बैठकमध्ये ते अशोक चव्हाण पण होते. त्यावेळेला जागा वाटपाचा फॉर्म्युला झालेला, तर आता त्याच्यात काय बदल होईल का, कशा प्रकारे? असं आहे की आता आमची बैठक त्याच्यानंतर काय झाली, अशोक चव्हाण यांनी हिंगोली आणि नांदेड आणि सगळ्याच जागांवरती ते चर्चेत सहभागी होते. त्यांच्या चेहऱ्याकडे बघून तर मला कधीच वाटलं नाही की अशोक चव्हाण असं काही करू शकते. त्यांच्यावर काय परिस्थिती आली मला माहित नाही. पण अशोक चव्हाण हे त्यांचं घराणं काँग्रेसी होतं एवढं मला माहिती आहे. बाकी आता पुढचं काय, पुढे मागे काय आहे त्याला काही कल्पना. तर एक शेवटचा प्रश्न, मनोज जरांगे पाटील ज्यांचं आज उपोषण सुरू आहे आणि 5वा दिवस आहे, याकडे असं आहे की या सरकारने मराठा समाजाला फसवलं. सर, एक प्रश्न असेल शेवटचा, मराठा समाजाला फसवलं. कारण नसताना तुम्हाला आरक्षण देऊ, कारण नसताना सरसकट आरक्षण देऊ, असं करत त्यांनी मनोज जरांगे पाटीलांचा उपयोग करून मराठा समाजाला फसवलं आहे. दुसरी गोष्ट, हे करत असताना त्यांनी भुजबळांना ओबीसींना आश्वस्त करायचं की तुमचं जाणार आहे, तुमचं जाणार आहे. म्हणजे जरांगेंचा एकीकडे वापर केला, एकीकडे भुजबळांचा वापर केला आणि दोन्ही समाज अस्वस्थ करून टाकले.
महाराष्ट्रातली जी सामाजिक स्वास्थ्य आहे ते शिवरायांपासून आहे. म्हणजे शिवरायांबरोबर असलेल्या 18 पगड जाती होत्या, त्या 18 पगड जाती आज पण इथे आहेत. तेव्हा ते एकत्र होते, आजही एकत्र आहेत. पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये असं झालं की 2 समाज ओबीसी जे संख्येने 50% वरती आहेत त्यांना आणि मराठ्यांना समोरासमोर आणण्याचं काम भुजबळ आणि जरांगेंनी केलं. म्हणजे जरांगेला सरकारने हे दिलं की तुम्ही करा. जरांगे गरीब माणूस आहे, तो लढतो एका समाजासाठी. सरकारने त्या जरांगे पाटलांचा सगळं फिरवून टाकलं. तो प्रामाणिक माणूस होता, प्रामाणिकपणाने लढत होता. सरकारने त्याला स्पष्ट सांगितलं असतं की आमच्याकडे आरक्षणाचं नाहीये, आम्ही केंद्रात बोलू. दरवेळेस मीटिंग घ्यायची, दरवेळेस त्याला शेवटी समाज त्यांना प्रश्न विचारणार ना, जरांगे काय झालं, काय उत्तर देणार. अशी माणसाची सरकारने कधीच फसवणूक केली, समाजाची कधीच फसवणूक केली. यांना फक्त स्वार्थी साधायचं होतं, यांना महाराष्ट्रामधनं 2 समाज तोडायचे होते, तोडण्यात यशस्वी झाले. राजकीय भाग बाजूला जाऊ. गावागावामध्ये बलुतेदार जे आहेत, आलुतेदार बलुतेदार ते एकत्र आहेत ना. आज गाव न्हाव्याशिवाय चालू शकतं का? आज गाव धोब्याशिवाय चालू शकतं का? फळभाजी विक्रेत्याशिवाय गाव चालू शकतं का? किराणा मालाच्या दुकानाशिवाय गाव चालू शकतं का? मग हे कोण आहेत? कशाला या आगी लावायच्या? कशाला सांगायचं न्हाव्या आजपासून न्हाव्याने एकाही मराठ्याचे केस कापू नयेत? कशाला? काय करतात? प्रत्येकाचं उत्पन्नाचं साधन आहे ते. हे अशा छोट्या छोट्या हे करून तुम्ही पेरणी करता. महाराष्ट्रामध्ये असं वातावरण कधीच नव्हतं. हे या सरकारच्या फसव्या उद्योगांमुळे आणि भुजबळांसारख्या प्रगल्भ नेत्याच्या म्हणजे आता विकृती म्हणेन मी, विकृतीमुळे महाराष्ट्रातलं वातावरण बिघडलं. असं कधी नव्हतं झालं की वंजारी विरुद्ध मराठा, माळी विरुद्ध मराठा, धनगर विरुद्ध मराठा, ही लढाई महाराष्ट्रात कधी नव्हती. पण तुमच्याकडनं आरक्षण जाणार आहे, कसं जाणार? कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन आहे ती. ते आरक्षण कॉन्स्टिट्यूशननी दिलेलं आहे आणि मराठा समाजाला आरक्षण कॉन्स्टिट्यूशननी द्यायला हवं होतं. उगाच त्यांना खोटं सांगितलं, तुम्हाला मी देतो, कुठलं देणार? जोपर्यंत संसदेत ठराव होत नाही तोपर्यंत तुम्ही आरक्षण कसं वाढवणार 50%च्या वरती? तो गरीब माणूस होता जरांगे पाटील. असं नेत्याला बुडवायचं काम करू नये. तो काय पॉलिटिकल हे नाहीये, हिरो म्हणजे पॉलिटिक्स मध्ये नाहीत ना ते. त्यामुळे त्याच्या एका साध्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेऊन त्याला आणला ना. हे एखादी चळवळ कशी कापायची हे यांच्याकडनं शिकायचं. चळवळी कधीही संपू नयेत आणि चळवळीला असं वळण तर कधीच लावू देऊ नये. चळवळीला उग्र स्वरूप धारण करण्यासाठी आपलं साह्य झालं तर महाराष्ट्र आपल्याला कधी माफ करणार. चळवळ ही नेहमी शांतपणाने होऊ द्यायची असते, पुढे जाऊ द्यायची असते. काही मदत करता आली तर करायची असते. पण त्याच्यामध्ये खोटं बोलून त्याच्या आशा पल्लवित करायच्या आणि समोर गेल्यावर त्याला कळतं की अरे आपण खाली पडणार आहोत, तेव्हा तो माणूस डिस्टर्ब. हे सगळं पाप या सरकारचं आहे. जे गोळीबारचं प्रकरण झालं कल्याणमध्ये, उल्हासनगरमध्ये, आणि आता राजन विचारेंनी पण सांगितलं की माझं सुरक्षा काढून घेतलेली, उद्या बरं वाईट झालं तर याला पूर्ण जबाबदार आहे. जर राजन विचारेंची सुरक्षा काढून घेतली असेल तर 100% त्यांच्या जीवाला धोका आहे. 100%. त्यामुळे अशा पद्धतीने जर राज्यकारभार चालणार असेल की आपल्या विरोधकांना असं ना तसा संपूनच टाका, तर मला वाटतं हे काही योग्य नाही. विरोधी पक्ष शिल्लकच राहायला नाही पाहिजे. सगळे पक्षच मोडा आणि आपणच एकटे निवडणूक लढवू, हे म्हणजे आपली वाटचाल म्हणजे त्यांच्या डोक्यात
जे आहे ते मी सांगतो, त्यांच्या डोक्यात आता हुकुमशाही की मी एक, बाकी नाहीच, पाहिजेच नाही समोर. असं मी एक मध्ये लोकांचं नुकसान आहे. हा प्रश्न विचारणारा कोणी नसला तर सत्तेत आलेली माणसं मगरूर होतात, कारण का प्रश्न विचारणारा कोण नाही. त्यांची संख्या जेवढी रोडावत जाईल तेवढा सत्ताधार सत्ताशी लुटून खातील, लुटून समोर दरोडे घालतील. काय करणार? जी काही परिस्थिती आहे, ज्या पद्धतीने पक्ष मोडले जात आहेत, तोडले जात आहेत, आणि ज्या पद्धतीने शेड्यूल 10 चा गैरवापर केला जातोय, म्हणजे संविधानाचा अर्थच बदलून त्याचा वापर करणं, हे धोकादायक आहे. धोकादायक आहे. ज्या पद्धतीने आमचा पक्ष मोडण्यात आला, ज्या पद्धतीने शिवसेना मोडण्यात आली, ज्या पद्धतीने विधानसभेचे अध्यक्ष न्याय प्रक्रिया करतायत, हे सगळं म्हणजे एकदा हसण्यासारखं आहे. म्हणजे हसण्यासारखंच आहे. काय होईल जास्तीत जास्त माझं तर म्हणणं एवढं, मग काय होईल, आम्हाला डिस्क्वालिफाय करा ना, अजून काय करा, फाशीवर नाही लटकवणार ना, आमच्या तोंडावर काळी पट्टी बांधून आम्हाला गप्प तर नाही करणार ना, करा. माझं तर आव्हान आहे, करा. काँग्रेसचे काही नेते आता अजून कॉन्टॅक्ट मध्ये आहेत असं माझं म्हणणं म्हणतात. असं आहे, ज्याला जायचंय त्यांनी जावा. मी काँग्रेस बाबतीत नाही बोलत, मी आमच्याकडे जेव्हा होतो तेव्हा आमच्या इथे बोलायचो, यांना जायचंय त्यांनी जा. एक लक्षात ठेवा, मी इतिहास सांगतो. 1977 साली जेव्हा प्रसंग आला तेव्हा सगळे इंदिरा गांधींना सोडून गेले होते. काँग्रेसचा दारुण पराभव झाला होता. पण 1980 साली त्याच इंदिरा गांधींनी कन्याकुमारी ते काश्मीर आणि गुजरात ते मेघालय या चारी वाटा फिरल्या. कधी त्यांना पेट्रोल पंपावर पेट्रोल नाही भरू दिलं, कधी त्यांना रेस्ट हाऊस नाही मिळू दिलं. त्या बाईंनी एका खेड्यामध्ये रेस्ट हाऊस न मिळाल्यामुळे इंदिराजींनी रस्त्यावरती बायकांचा वेढा घेतला आणि रस्त्यामध्ये आंघोळ केली. रस्त्यामध्ये, कारण का त्यांना रेस्ट हाऊसच मिळालं. त्यांच्या मागे शहा कमिशन लागलं, त्यांना जेल झाली. सगळे सूड घेण्याचा प्रयत्न केला आणि अखेरीस सूड घेणाऱ्यांवरती भारतीय जनतेने सूड घेतला आणि 80 साली त्या सगळ्यांचा पराभव झाला आणि इंदिरा गांधी परत पंतप्रधान झाला. भारतीय म्हणजे जनतेमध्ये तो एक मनात उद्रेक असतोच की तुम्ही सूडाचं राजकारण करू नका. लोकशाही मार्गाने जेवढं जिंकता येईल मन तेवढी जिंका. सूड हा कोणालाही आवडत नाही. तुम्ही रस्त्यावरचा कुत्रा बघा, तुम्हाला सांगतो, तुम्ही कोणाला मारायला जा, तो कुत्रा तुमच्या अंगावर येतो. आमच्याकडे आहेत बघा, तुम्ही एखाद्याला मारायला जा, तो कुत्रा तुमच्या अंगावर येतो. सूड हा जगामध्ये सगळ्या प्राण्यांकडनं त्याचा विद्वेष असतो की हे करू नका. हिंसा ही अमान्य, आणि या देशामध्ये हिंसा तर ते कसली हिंसा असो, पॉलिटिकल व्हायलन्स असो, रिलिजियस व्हायलन्स असो, कुठलाही व्हायलन्स या देशात सहन केलाच जाणार नाही. हा देश बुद्धाचा आहे, बुद्धाची जन्मभूमी आहे. हा देश गांधींचा आहे, त्यांची जन्मभूमी आहे. आणि त्यांचे सुविचार हे जगाने मान्य करून स्वीकारले. मग मार्टिन लुथर किंग असो, नेल्सन मंडेला असो, म्हणजे शोषणाविरुद्धचे जे जे लढे झाले ते सगळे लढे गांधींच्या नावानेच झाले. नंतर त्या गांधींच्या देशात हे सगळं नाही चालू शकत. त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या देशामध्ये तुम्ही संविधानाच्या विरोधात वागायला जाता. 10th शेड्यूल हे संविधानात आहे. म्हणजे आयाराम गयाराम होऊ नये. गयाराम नावाचा आमदार होता, सकाळी एका पक्षात होता, संध्याकाळी दुसऱ्या पक्षात होता आणि सकाळी तिसऱ्या पक्षात होता. त्याच्यावरनं आयाराम गयाराम नाव पडलं. गयाराम हरियाणा मधला हे होता, आमदार होता. त्या गयाराम नंतर मग हा 10th शेड्यूल आलं, म्हणजे पक्षांतर बंदी कायदा. आता त्याला पक्षांतर बंदी कायद्याला तर संविधानिक सपोर्ट मिळतो की काय असं वाटायला लागलं. म्हणजे 50% आमदार कुठे की झालं, तसं नाही आहे. 10th शेड्यूल मध्ये नाहीच आहे तसं. तुम्हाला पक्ष सोडताच येत नाही. तुम्हाला सोडायचं असेल तर 2/3 लोक घेऊन बाहेर पडा आणि कुठल्या तरी पक्षात विलीन व्हा, असं सरळ लिहिलेलं आहे. कुठेच न्याय मिळत नसेल तर ठीक है, लोकांच्या न्यायालयाचा. सर, किसानों ने फिर एक मरतबा जो है दिल्ली पे कूच की है, जिस तरीके से आंदोलन भी कर रहे हैं,
सर उस चीज़ को हाईकोर्ट ने भी सवाल उठाया है कि जो किया जा रहा है गलत है, इस किसान आंदोलन को जिस तरीके से रोका जा रहा है। देखो ऐसा है, आपके सामने ये फाइनेंशियल बजट में जब मैंने आज पढ़ा, मैंने 4 दिन से लगातार पढ़ाई कर रहा हूँ, अनएम्प्लॉयमेंट 20 से 24 साल में जो बच्चे हैं उनका 44% से बढ़ गया है। 24 से 29 जो बच्चे हैं उनका 15% से बढ़ गया, 15% वाढले. महिलांमधलं आरक्षण 19% वाढले. या देशातल्या 15% लोकांचं उत्पन्न वाढलं आणि गरिबांचं उत्पन्न 40% कमी झाले. 40%. बीपीएल खाली जे आहेत त्यांचं उत्पन्न 60% कमी झाले. 60%. 2006 ते 2014 सरकारने आरबीआय कडनं 1 लाख कोटी काढले. 2006 ते 2014, 2014 ते 2022 5,74,000 कोटी रुपये काढले. 1 लाख कुठे आणि 5,74,000 कोटी कुठे. प्रत्येक माणसाच्या डोक्यावर कर्ज असतं ना, कारण का देशाने कर्ज घेतलेलं असतं. 2014 ला 44,000 होतं, म्हणजे आम्ही जेव्हा काँग्रेस सरकारमधून बाहेर गेलो तेव्हा. 2023 ला 1,60,000 रुपयाचं कर्ज तुमच्या सगळ्यांच्या डोक्यावर आहे. माझ्या आई आहे, यांच्याही, यांच्याही. नंतर 2014 ते 2022 99 लाख कोटी रुपयांचं कर्ज घेतलं. 3 लाख कोटी आरबीआय कडून काढून घेतले. 30 लाख कोटींचा पेट्रोल टॅक्स घेतला. पेट्रोलवरती जो टॅक्स लावतात ना, तो 30 लाख कोटी होता. एकूण 1.25 लाख कोटी. डॉलर 2014 ला 59 होता, म्हणजे मनमोहन सिंग होते तेव्हा 53 होता. आज तो 80 रुपयावर आहे, म्हणजे आज तो 82-83 वर आहे. पहिल्या 70 वर्षात देशाचं कर्ज 56 लाख कोटी होतं. गेल्या 10 वर्षात ते 99 लाख कोटी रुपये झालं. 70 वर्षात च्या दुप्पट झालं. 70 वर्षामध्ये जेवढं कर्ज होतं त्याच्या दुप्पट 10 वर्षात झालं. हे पुरावे आणि अर्थसंकल्पाच्या पुस्तकातनं काढलेले आहेत सगळे. या देशामध्ये जो जीडीपी आहे त्याच्यातला 90% पैसा हा कर्ज, हप्ते, पगार, मेंटेनन्स वर जातो. म्हणजे देशाकडे फक्त 10% पैसे असतात ज्याने देशाचे इतर विकास होऊ शकतील. रस्ते बांधणे, धरणं बांधणं, म्हणजे सार्वजनिक उपयोगाच्या गव्हर्नमेंटनी करायच्या जे कर्तव्य आहे त्यांचं, त्या कर्तव्यासाठी फक्त 10% पैसे. मला आठवतं यांचं भाषण सुषमा स्वराज कि जब डॉलर की तुलना में भारत का रुपया गिरता है तब रुपया नहीं गिरता है, देश की इज्जत गिरती है. आता काय सांगणार. हे आफ्टर, म्हणजे आत्ताचं जे अर्थसंकल्प झालं त्याच्यानंतरचे खूप डिटेल्स काढून ठेवले. मी उद्या परवा जाऊन मुंबईत प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे याच्यावरती. खूप डिटेल्स. एकंदरीतच देशाची आर्थिक अवस्था वाईट आहे. महागाई प्रचंड वाढलेली आहे, बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. या देशात कधीही उद्रेक होऊ शकतो. गरीबाच्या हातात पैसाच नसेल आणि त्याला खायला अन्नच नसेल तर तो कशावर जीव जगणार आहे. त्याचा धर्म त्याला जेवू घालत नाही ना. जगायला शेवटी अन्न लागतं, अन्न विकत घ्यायला पैसा लागतो. असं आहे सगळं. सर आप कह रहे हो कि एक तरीके से कि जीडीपी बहुत नीचे गिर चुका है. तरक्की का मॉडल क्या रहेगा अगले 5 साल का? जो 10 साल का जो हिसाब किताब आप दिखा रहे हो वो कुछ अलग आ रहा है. यहाँ ईडी जोरों में है और एक तरीके से मोदी कह रहे 370 के पार, क्योंकि उनको संविधान में कुछ चेंजेस लाने. आप किस तरीके से देखते हो सर इसको? मुझे लगता है संविधान में चेंजेस नहीं लाना है, उनको संविधान बदलना है. क्योंकि पहले से उनकी धारा ये थी
कि हमको ये संविधान पसंद ही नहीं है, हम ये संविधान को मानते ही नहीं है। जब ये देश स्वतंत्र हुआ और जब देश ने ये संविधान स्वीकारा, अपनाया, तब जो आरएसएस का मुखपत्र था, ऑर्गेनाइजर, उसमें लिखा था कि यह संविधान भारत का संविधान नहीं हो सकता है। भारत का संविधान एक ही है, मनुस्मृति। मनुस्मृति अगर संविधान है तो फिर महिलाओं का खात्मा हो गया, दलितों का खात्मा हो गया, मुसलमानों का खात्मा हो गया, ओबीसी का खात्मा हो गया। फिर करोगे क्या? जो है वो अच्छा है, लोगों को समझ में आना चाहिए हम किस तरफ जा रहे हैं। सर, ईडी के प्रेशर में इंडिया अलायंस पूरी टूटती हुई दिख रही है। इंडिया अलायंस कोई दिल्ली की सीएम जो है वो भी फिलहाल अंदर, उनको भी जेल जाने की बातें पता चल रही है। किस तरीके से आप देख रहे हो सर, इंडिया अलायंस का किस तरीके से फ्यूचर देख रहे हो? बोल रहा हूँ कि ये जो देश में चालू है, ये देश के लिए अच्छा है। ये देश विविधता से भरा हुआ देश है। जब आसाम में कोई दल जाके बोलता है, कोई संगठन जाके बोलती है कि जीसस क्राइस्ट का चित्र मत लगाओ, क्रॉस मत लगाओ, मेरी का फोटो, मदर मेरी का फोटो मत लगाओ, ये क्या है? इससे कोई भी नहीं इनकार कर सकता है कि एजुकेशन में स्वातंत्र पूर्व काल में और स्वतंत्रता के बाद भी सबसे ज्यादा काम एजुकेशन में अगर किसने किया है तो वो मिशनरी ने किया है। जो मिशनरी एस्टैब्लिश हुई यहाँ पे, जैसे मैं जो स्कूल में था 70 पैसे फी थी, मैं मिशनरी स्कूल में पढ़ा हूँ, कॉन्वेंट स्कूल में। अगर हमको बचपन में हमको आदत लगी है बाय द नेम ऑफ द फादर एंड द जीसस एंड द होली स्पिरिट, आमेन, गलत क्या है? दूसरे धर्म की प्रार्थना सीखना ये भी गलत है क्या? मेरे धर्म की प्रार्थना मुझे आनी चाहिए, पर दूसरे धर्म के ये तो आपका क्या जाता है? उनके स्कूल में मैं पढ़ा हूँ, मेरे साथ बहुत अमीर आदमी का लड़का मेरे साथ था, जो इस थाना के नगर अध्यक्ष थे, गुलाम नबी नरवेल करके। उनका बेटा मेरे साथ पढ़ता था। वो वही बूट पहनता था, वही सॉक्स पहनता था, वही चड्डी पहनता था, वही शर्ट पहनता था जो मैं पहनता था। अब तो प्राइवेटाइजेशन ऑफ एजुकेशन आ गया, खत्म हो जाएगा। इस देश में फिर से एक वर्ग व्यवस्था आ जाएगी, एक अशिक्षित लोगों की और एक शिक्षित लोगों की। वो 10% रहेगी और 90% अशिक्षित रहेंगे। ये वर्ग व्यवस्था जो मार्क्स ने कहा था कि आखिर समाज में कुछ नहीं रहेगा वर्ग व्यवस्था और वर्ग संघर्ष। इतनी बाइक बड़ी बाइक तुम लगाओ कहीं। सर पवार, ऐसा कहा जा रहा है कि पवार साहब जो है राष्ट्रवादी, अरे किधर जाएंगे नहीं पवार साहब? मैं इधर बैठा हूँ तो कहाँ जाएंगे पवार साहब? ऐसी खबरें भी आ रही हैं। अरे कुछ नहीं यार, सब हम सुप्रीम कोर्ट में पागल है क्या लड़ने के लिए? हम ओके, ठीक है। छोटी मोटी बाइक